मॉर्निंग मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण ट्रॅव्हल केलं होतं फ्रॉम मुंबई टू आपल्या गावी जे आहे नरवण. सो आपण होमस्टे बुक केला होता, तुम्हाला दाखवलं, होम टूअर पण दाखवलं कसं आहे, आणि रेट्स मी मेन्शन केले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागच्या व्हिडिओमध्ये. सो तुम्ही गो थ्रू करा. खूप छान अशी प्रॉपर्टी आहे, मजा आली, झोप पण पूर्ण झाली. आता एका नवीन व्हिडिओसोबत आजची सुरुवात करतोय. सो आपण इथे पाठी गाडी पार्क केलेली आहे आणि आता आजचा दिवस कुठे कुठे आपण स्पेंड करणार आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजेल. आजचा प्लॅन आमचा जायचा आहे हेदवीच्या मंदिरात, जे इथून अराउंड 15 to 20 मिनिट्सपर्यंत आहे. आणि बाकी कुठे कुठे प्लॅन होणार आहे लेट्स सी. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलात आपण गेलो होतो नदीवरती, जे बाजूलाच आहे, घराला लागूनच आहे. खूप छान अशी नदी आहे आणि वॉटर फ्लो पण खूप छान आहे. सो बघू शकता हा बाहेरचा परिसर. इथे आपली गाडी पार्क आहे, इथे आपलं घर आहे आणि इथे असं बाग आहे पूर्ण. खूप जंगलाच्या मध्येच आहे एकदम. इथे आजूबाजूला घरं नाही आहेत कारण एकदम सेंटरलाच घर आहेत. सो खूप एन्जॉय करतो आहे, मजा करतो आहे. आणि आजचा प्लॅन कुठे कुठे असणार आहे ते समजेलच नक्की. सो स्टे ट्यून फॉर दिस व्लॉग, एपिसोड नंबर 2 ऑफ कोकण सिरीज. सो भेटू आपण थोड्याच वेळात. बाय. मित्रांनो, आता वाजलेत 11:30 आणि आम्ही चाललोय हेदवीच्या टेम्पलला. सो आजचा काहीसा दिवस असा होता की सकाळी आम्ही गेलेलो नदीवर, जी आमच्या होमस्टेच्याच मागे आहे, एक प्रायव्हेट अशी नदी. तो तिकडे जाऊन थोडं आम्ही मजा मस्ती केली. आणि हेदवीचं टेम्पल आय थिंक इकडून आहे 15 मिनिटं. हा करेक्ट, 15 मिनिटाच्या अंतरावर. सो चला आपण आता पटापट जाऊ, दर्शन घेऊ आणि मग नेक्स्ट प्लॅन तुम्हाला सांगतो. सो स्टे ट्यून. सो ऋषी आमचा काल खूप ड्रायव्हिंग करून करून थकलेला. अरे मेला गॉड. स्टार्टिंग फेजला थोडा जरा आमचा ऋषी नवीन नवीन ड्रायव्हर बनलाय, तो त्याचे स्किल्स दाखवत होता. आणि मग आम्ही सिद्धूला कधीपासून बोलतोय तू पण शिक, म्हणजे जरा सगळ्यांना हेल्प होईल. पण सिद्धू काय, तर ते नेक्स्ट ट्रिपला तुम्ही बघा, मी ड्रायव्हिंग करत असेल, पण तुला ड्रायव्हर असेल तुझा ड्रायव्हर हे पण घ्यायचं. सो ऋषी तुझा एक्सपिरियन्स शेअर कर, कसा होता? एक्सपिरियन्स आता स्टार्ट. अरे काय ऐक आधी तू कंटिन्यू करला तुला, बोल बोल. खूपच हेक्टिक एक्सपिरियन्स होता गाईज ड्रायव्हिंगचा. एकाला पण नीट मॅप बघता येत नाहीये, उलटा मॅप पकडतायत. मला पण नाही. फॉर युअर चाललोय माहित नाही, पुढे गेल्या बोलतात अरे मागे घ्यायचा होता टर्न, युटर्न घ्या युटर्न घ्या. फॉर युअर इन्फॉर्मेशन, ऋषीच्या गाडीत बालमुकुंद, रोहित आणि सूरज होते. सो आमचं काही घेणं देणं नाही, पण आम्ही विचारत होतो त्यांना फोन करून कुठे आहे, तर सिद्धूला माहितीच नसायचं कुठे आहे. कारण की मी थोडे व्हिडिओ एडिट करायच्या मागे होतो, स्टोरी पोस्ट करायच्या मागे होतो. त्याच्या नादात आम्ही तुझ्या मागेच्या पुढे गेलो. पण हॉटेल तर एकदम भारीच सिलेक्ट केलेलं. तिकडं पाणी होते, जेवायचं ठीक आहे. बघा, सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता आतापर्यंत. सो आता आपण चाललेलो आहे हेदवी टेम्पलला. लेट्स गो.
हे बोललो नाही. So आता याच्या पुढे काय काय प्लॅन असणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही या व्हिडिओवरती बनून राहा आणि तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग्स भेटतीलच नक्की. कारण ही आपली कोकण सिरीज चालू आहे. एपिसोड नंबर 2 असेल हा. सो लेट्स गो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. स्टे ट्यून. चला चला निघा. मला घेतोस ना. चलो लेट्स गो. सिद्धू आता आता आपण कुठे चालले? भुवनेश्वरला आणि हेदवीच्या जातोय. टेम्पल. तर त्याच्यानंतर आता ड्राईव्ह कोण करतोय ते बघा. अभि, तू ड्राईव्ह कर, मी पुढे बसतो. पुढे मी बसणार आहे कारण की मला ब्लॉग करायचा आहे. प्लीज प्लीज नाही, प्लीज प्लीज. मग नाही तर मी पाठी बसून नाही शकत. बस बस जरा. नाही रे, मला नाही आवडत असं हे बसायला पाठीमागे. चलो त्या साईडून बस. चला. मला फक्त प्ले केला इथे ऑलरेडी. सो आता आम्ही चाललोय हेदवीच्या टेम्पलला अँड तुम्ही बघू शकता की आम्ही ड्राईव्ह करतोय. मनीष काहीतरी हॅपीडेंट विपिडेंट खातोय. आणि पूजा मी काय बोलतो, हा. तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा होता? माझा हा. अमेझिंग मी बोलली ना. ओके. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. मीच अमेझिंग आहे तर सगळं तर अमेझिंग असणारच ना. अँड बाकी आता हे तुला होमस्टे कसा वाटला आपला? होमस्टे तर एकदम मस्त. जसं एकदम बोलत ना ऑथेंटिक आपल्या गावाला आल्यासारखी फिलिंग आली इकडे. करेक्ट. सो आता आम्ही हेदवीच्या टेम्पलला जाऊन परत इथे येणार आहे अँड इकडे जेवण बिवण बनवायचा प्लॅन आहे. सो त्याच्यासाठी आम्ही मच्छी अँड ऑल घेतोय. सो तुला काय येतं का नाही बनवता मच्छी? मी व्हेज मध्ये काही बनवू. नॉनव्हेजला मी हात लावणं बंद केले 3 वर्ष आधी. ओके मी ओके नॉनव्हेज नाही खात. सो आय एम व्हेजिटेरियन. ओके. सो ती काहीतरी आम्हाला एक स्पेशल डिश बनवू व्हेज शकतो. मध्ये मी काही बघून बनवू शकतो. काही नको असं काय. म्हणजे तुम्हाला जे आपण जेवणाची भांडी झाली असतील ना ती आपण बघितलं. त्यांना हे बघा तुम्ही सगळे नॉनव्हेज खाणार, मी काय खाणार? व्हेज मग व्हेज मध्ये पण तुम्ही लोक तुला परतलेला भात करून देतो मी. हा ठीक आहे चालेल. सो बघत राहा हा ब्लॉग हा. आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे Yes, या guys. ब्लॉग मध्ये. सो चलो. बाय Let's बाय. go. बोल आम्हाला विचारू. आता आम्ही जस्ट पोहोचलोय हेदवीच्या टेम्पलला आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असं टेम्पल आहे. सो चला आपण दर्शन घेऊ. येतं ना असं घे ना मी जावा पुढे जाऊ. पूर्वी जीर्णोद्धाराचा येईल. चिपळूणकर म्हणजे सो मित्रांनो, हेदवीचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आतमध्ये शूट करू शकलो नाही कारण अलाउड नाही व्हिडिओ शूट करायला. सो म्हणून आणि आता थोडे फोटोज वगैरे काढू आणि इथून निघू. आता जाऊ आता वेळणेश्वर टेम्पलला, जे अराउंड अर्धा तासावरती आहे आपल्या. लेट्स गो. सो आता झालेलं आहे दर्शन घेऊन आणि आम्ही नेक्स्ट स्पॉटला जाणार आहोत. सो आम्ही नेक्स्ट स्पॉट आहे आपला वेळणेश्वर टेम्पल, शिव टेम्पल, आणि त्याच्या बाजूला बीच आहे. तिकडे फेरफटका मारू आणि मग नंतर दुपारी लंच पण करायचं आपल्याला. थांब हे on. सूरज, हे माकड Look at my chat. सूरज, हे बरोबर हे पण बघतोय. Impossible.
How far is this temple? 15 minutes. It's approx हाफ एन आवर. half an hour. Half an hour. Okay, so let's You go. will be comfortable Yeah, very much comfortable. because After all, it is we are very much hot meeting. and humid. After all, we are meeting our Mahadev. We are from USA. No, not Mahadev. USA उल्हासनगर. No, the real one. All night. चलो ए, अरे तू घे ना गाडी आता. मी थोड्या वेळाने घेतो. चलो लेट्स हा का बसतो इथे? सो आपण पोचलेलो आहे वेळणेश्वर मंदिराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता पाठी वेळणेश्वर मंदिर. आणि आता आपण जाऊ आतमध्ये. दाखवतो तुम्हाला आतमधला परिसर. खूप छान अशी थंड हवा येते, तुम्ही बघू शकता. सो आता आपण जाऊ आणि तुम्हाला बीच पण दाखवतो, वेळणेश्वर बीच. सो गाईज वेर्णेश्वर बीच पण आहे इकडे. अँड खूप सुंदर असं बीच होतं. आम्ही इकडून वरतून येताना बघितलं आणि थोडा व्हिडिओ काढायचा ट्राय केला, पण तो एवढा खास नाही आलाय. पण तुम्हाला आम्ही तो बीच दाखवू. एकदम सुंदर असा बीच आहे आणि त्या बीचच्या जस्ट बाजूला लागूनच मंदिर आहे, शिव मंदिर, वेर्णेश्वरचं शिव मंदिर. सो तिकडे जाऊन दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला जाऊन बीच दाखवतो. चलो. सो लेट्स गो गाईज. चलो. दादा. Wow. मला असं उसका इंतजार. भैया जी मुझे माफ करना. फक्त रोडचा घे आता. रोडचा घे, थोडा वर पकड. मला नाही तरी व्हिडिओ काढता. ओके. सो गाईज आता आम्ही चाललोय अबलोली मार्केटला आणि तिकडे जाऊन आम्ही जेवण करणार आहोत. पहिलं तर लंच जो बाकी आहे. सो तिकडे एक स्पॉट बघतोय जरा कोणता चांगला भेटतोय का. आणि त्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण बनवण्यासाठी साहित्य वगैरे हा साहित्य वगैरे पण घेणार आहे आणि मच्छी बघणार आहे. परत घे. आणि साहित्य वगैरे घेऊन मच्छी बघणार आहे. सो आय थिंक सो पापलेट अँड ऑल बघू. आणि आज जेवण बनवायचा प्लॅन आहे. सो खूप मजा येणार आहे. तुम्ही बघा की किती जेवण बनवतानाच खूप मजा येणार आहे. जोक्स वगैरे येणार आहेत. त्याच्यामध्ये खूप भारी. भांड्यांची पिशवी पण घेऊन जायची आहे. सो जेवणाची पिशवी. हा, कारण की लास्ट टाइम तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल, ब्लॉग कोकण ब्लॉग 2 मध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा इथे आपण थांबलोयची काय लोकेशन आहे? काय बोलू? सो मित्रांनो आता आम्ही थांबलोय. तबला माझ्या बसले तिकडे. थालीमध्ये रोटी तर काय? तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय लंच साठी. आणि तुम्ही बघू शकता की चिकन थाली मी मागवली आहे, स्पेशल चिकन थाली. आणि त्याच्याबरोबर आहे पांढरा आणि तांबडा रस्सा, तुम्ही बघू शकता. आणि आबीनेही सेम मागवलंय. आणि बाकी सगळ्यांनी फिश अँड ऑलचा बेत आहे.
सो खूप भूक लागली सो फटाफट आता जेवू अँड नेक्स्ट मग आम्ही थोडं मार्केट फिरणार आहोत, मच्छी अँड ऑल घेणार आहोत आणि थेट घरी जाणार आहोत. सो स्टे ट्यून. सो गाईज आता वाजलेत 6:30 आणि तुम्ही बघू शकता की आम्ही इकडे बीचला आहे, नरवनच्या बीचला. तर ह्या बीचला रोहिले बीच असं पण बोलतात. अँड आजचा काहीसा दिवस खूप छान होता. सो आम्ही हेदवीच्या टेम्पलमध्ये गेलो आणि तिकडून एक शंकराचं टेम्पल होतं, वेर्णेश्वर टेम्पल, तिकडे गेलो आणि तिकडून आम्ही आता आलो आहोत ह्या बीचवर. सो डिनर अँड ऑल खूप छान होता, तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. सो आता आम्ही थेट जाणार आहोत घरी आणि घरी जाऊन आता मटण घेतलंय आम्ही, तर मटण बनवायचा प्लॅन आहे अँड मच्छीही घेतलेली आहे. सो बघू काय बनवूया, काय बनवतोय आम्ही. अँड स्टे ट्यून. तिकडे ब्रिजवर उभे होतो चांगली हवा खात, पण तुला तर आम्ही समुद्राच्या इथे आणलं तर आहे, पळायला लावला. एक्सपिरियन्सचा विचारणार आहे. अजून पण जरा शांत बसा ना 2 मिनिट. आता एवढा चांगला का आवाज येतोय. फोटो काढ. बोला काढा फोटो. सो मित्रांनो, आपलं फोटोशूट्स वगैरे झालेले आहेत आणि खूप रेस्ट केला आम्ही. बीचवरती जरा फेरफटका मारला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडे व्हिडिओज फोटोज वगैरे काढले आणि आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 6:45 आणि आता आज रात्रीचा कार्यक्रम सिद्धेशनी सांगितला असेल आपण काय काय करणार आहे. सो आपल्या घरी असणार आहे जेवणाचा बेत. सो आपण करणार आहे मटन आणि राईस. सो सिद्धू पहिलाच पुढे जाऊन लेट्स सी. आणि इथे आलेली आहे आमची लेझी गर्ल. सो आता जाऊ आणि स्टे ट्यून फॉर द फ्यू मिनिट्स. आपण नक्कीच दाखवू आपण काय काय कुक करणार आहे ते आणि खूप एन्जॉय करणार आहे पुढे. स्टे. सो मित्रांनो, वाजलेले आहे आता 7:30 आणि आलेलो घरी. आपण आता रेस्ट करणार थोडं आणि त्याच्यानंतर आपली कुकिंग आणि काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. सो आजचा दिवस फेरफटका मारण्यामध्ये गेला, फिरलो वगैरे. मंदिर आधी आपण गेलो हेदवी मंदिरात, त्याच्यानंतर आपण गेलो वेळेश्वर मंदिरात आणि बीच वगैरे फिरलो. खूप जास्त पाऊस पण आलेला. सो त्याच्यामध्ये आणि नंतर आपण गेलो लंच करायला. लंचमध्ये काय आपण ऑर्डर केलं ते बघितलं तुम्ही. सो असा काहीसा असा दिवस गेला आणि आता रेस्ट करतो. खूप टायर्ड पण आहे. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात, जेव्हा कुकिंग स्टार्ट होईल तेव्हा दाखवतो तुम्हाला काय काय आपण कसं कसं आपण बनवणार आहे मटन आणि राईस वगैरे. चलो लेट्स गो. बाय बाय. सगळं क्लिप मनीष लेके आता लेके आता अरे आता झालं त्याने मसाला बनवला त्याचा. एकाच प्लेट मित्रांनो चमचा घेऊन येतो. म्हणजे छोटासा आणशील तू बऱ्यापैकी त्या वाडग्यात आहे. त्याला पाहिजे. झालं आता. हा झालं. ते पण टपात घासून ठेवलाय तो घेऊन येतात. ओके, तर मित्रांनो आता जेवणाची वेळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की आमच्या मित्रांनी एक मित्रांनी बनवलं त्याचं नाव घे. मित्रांनी, मी नाही बनवले. मटन बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान अशी ग्रेव्ही टाईप बनवलंय. अँड हा आहे भात आणि इकडे मनीषने प्रॉन्स बनवलेले आहे. व्हेज साठी स्पेशली बनवलं ते. हा. तो असा काही जेवणाचा बेत आहे आज. सो आता पटकन जाऊन जेवूया आणि बघत राहू त्या ब्लॉगमध्ये पुढे काय होतंय ते. हे घे सूरज. व्हेजिटेरियन भगवान लंबा करे. क्या लंबा करे क्या.